मित्रांनो, आपलं स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवर, जिथं आपण रोज नवीन काहीतरी शिकत असतो. तर आजच्या तासाला आपण इयत्ता 10वी सेमी मराठी माध्यम यांची इंग्रजीमधली एक कविता जिचं नाव आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. या कवितेचा जो काही इंग्लिश वर्कशॉप आहे तो आपण पाहतो. तर या इंग्लिश वर्कशॉपमध्ये अगदी सोप्या सोप्या प्रश्नांचा समावेश आहे. जे प्रश्न आपल्याला आज पाहायचे आहेत. अगदी सोपी कविता आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सोप्या पद्धतीनं हा जो काही स्वाध्याय आहे हा कसा सोडवायचा हे आपण समजावून घेणार आहोत. तुमच्याजवळ जर पुस्तक असेल तर ते समोर ठेवणं गरजेचं आहे आणि पेन्सिल असेल तरीही ती समोर असणं गरजेचं आहे. तर पान नंबर 19 वर हा स्वाध्याय इंग्लिश वर्कशॉप आपल्याला दिलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कवितेचा भाषांतर आणि चिटचॅट ॲक्टिव्हिटी संपवलेली आहे. आता आपण इंग्लिश वर्कशॉपकडे आलेलो आहोत. तर पहिला प्रश्न असा आहे, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ पोएम. पोएमच्या मदतीनं खाली दिलेली जी वाक्य आहेत ते पूर्ण करा. अगदी सोपा प्रश्न आहे. कवितेत न काय करायचं आहे, जे नाही आहे ते लिहायचं आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. The child wants to show small moons of light from the city to his village. City to his village. शहराकडून जो गावाकडं खेड्याकडे येणारा जो काही मार्ग आहे त्याच्या कडेनं त्याला काय करायचं आहे, छोटे छोटे मून जे आहेत, चंद्र जे आहेत ते पेरायचे आहेत. According to the child, the route of village is tough and full of snakes and scorpions. The child wants a basket full of moonlight on load. उसने उधारी असणारे असे चंद्र त्याला पाहिजे. त्यानंतर काय झालंय पुढचा फोर्थ क्वेश्चन. The child wants to light the dark route so that his father returns early. त्याचे बाबा लवकर येऊ देत यासाठी त्याला हा उजेड हवाय. हा उजेड कशासाठी हवाय त्याला, त्याचे बाबा लवकर येऊ देत याच्यासाठी उजेड हवा आहे. सो दुसरा प्रश्न पाहू. राईट डाऊन द डिस्क्रायबिंग वर्ड्स युज्ड फॉर द फॉलोइंग नाउन्स. खालील नामांसाठी डिस्क्रायबिंग वर्ड्स आपल्याला शोधायचे आहेत. म्हणजेच वर्णनात्मक शब्द आपल्याला दिलेले आहेत कवितेमध्ये. ते वर्णनात्मक शब्द जे आहेत ते तुम्हाला तो शोधायला सांगितलेले आहेत. जसं की मून साठी आलेला शब्द जो आहे, तर मून्स कसे आहेत, छोटे छोटे आहेत, स्मॉल मून्स. त्यानंतर रूट कसा आहे, डार्क. विलेज कसा आहे, माय विलेज. त्यानंतर मॉर्निंग, अर्ली. असे आणखीन बरेच शब्द आहेत की ज्याच्या बरोबर डिस्क्रायबिंग वर्ड्स आलेले आहेत. मग ते एकतर ऍडजेक्टिव्ह असतील किंवा ऍडव्हर्ब असतील. आता थर्ड क्वेश्चन पाहू. आता काय करू आपण, थर्ड क्वेश्चन पाहू. द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ हिज विलेज. आपल्या कवितेतलं जे काही मूल आहे, चाइल्ड जे आहे, त्याला आपल्या गावातला एक प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. एक समस्या गावाची आहे ती त्याला सॉल्व करायची आहे. हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व देम विथ द फॉलोइंग विशेस. खालची जी काही इच्छा आहे त्या इच्छेला अनुसरून त्याला काय करायचं आहे, आन्सर इन युअर नोटबुक. तुमच्या वहीत याचं उत्तर लिहा. जसं पहा, पहिलं रिझन आहे, गिव्ह मी मूनलाईट. मला चंद्रप्रकाश दे. बास्केट फुल और 2 बास्केट फुल. एक टोपलीभर दे किंवा 2 टोपलीभर दे. विथ सीड्स ऑफ मूनलाईट. ज्याच्यामध्ये छोटे छोटे चंद्र सुद्धा असू दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. मला डार्क रूट जो आहे तो काय करायचा आहे, लाईट अप करायचा आहे, ज्याच्यामुळं माझे बाबा जे आहेत ते लवकर घरी येतील. म्हणजे बाबा काय होतील, लवकर घरी येतील आणि ज्याच्यामुळं मला त्यांच्याशी वेळ घालवता येईल. मग इथं आपल्या कवितेतल्या नायकाला किंवा जे काही पोएट आहेत त्यांना काय म्हणायचं आहे,
in olden days or till date there is problem regarding to villages, but here poet is highlighting the problem of bad conditions of road or non construction, or there is no construction of road in those villages because they are neglected by government, by local government. He wants to highlight the problem of parents that cannot spend their time with their child. हे दोन प्रॉब्लेम त्यांना सांगायचा प्रयत्न इथे केलेला आहे, तर तुम्ही तुमच्या हिशोबानं तुमच्या वहीत लिहू शकता. नेक्स्ट आहे फोर्थ क्वेश्चन. आता फोर्थ क्वेश्चन पाहू आपण. पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ह द फॉलोइंग. खालील गोष्टी प्रूव्ह करणाऱ्या लाईन्स तुम्हाला कवितेतून शोधायच्या आहेत. पहिली ओळ काय पहा. फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. अंधार पडल्यानंतर बाबा वेळानं घरी येतात. याच्यासाठी लाईन कोणती आहे तर पहा लाईन आहे व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. बाबा ज्यावेळी घरी येतात त्यावेळी मी गाढ झोपी गेलेलो असतो. इगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. फेरी टेल्स परिकथा, बऱ्यांच्या कथा त्याला बाबांकडून ऐकायच्या आहेत. मग काय होतं. I too want to hear fairy tales and stories from him. Him म्हणजे त्याचे बाबा, त्याला बाबांच्याकडून स्टोरीज ऐकायच्या आहेत. अशी ओळ आपल्या कवितेत आहे, ती शोधा. रिमूव्ह डार्कनेस अँड ब्राईट लाईट अमंग द डार्कर पाथ. डार्कनेस अंधार निघून गेला पाहिजे आणि रस्ता जो आहे तो प्रकाशमान झाला पाहिजे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. मला डार्क रूट जो आहे तो काय करायचा आहे लाईट करायचा आहे, उजेड त्याच्यावर पसरवायचा आहे. हे झाले तीन ओळी की ज्या आपल्याला पाठातून शोधायचं होता, इथं अर्थ त्याचा दिलेला होता. आता फिफ्थ क्वेश्चन पाहू आपण. फिफ्थ क्वेश्चन पाहू. राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन. जेवढं तुम्हाला शब्द लिहिता येतील तेवढे शब्द लिहा. युजिंग फुल ॲज सफिक्स. सफिक्स जोडून तुम्हाला काय करायचे आहे जास्तीत जास्त शब्द लिहायचे. मग सफिक्सचा अर्थ काय आहे. शेवटी ज्यावेळी अक्षर जोडून किंवा प्रत्यय जोडून ज्यावेळी नवीन शब्द तयार होतो त्याला सफिक्स म्हणतो आपण. आणि प्रिफिक्स सुरुवातीला. बघा जसं की आता जसं ग्लास फुल आणि FUL लावायचं. हा ग्लास हा काय झाला रूट वर्ड झाला, त्याला आपण काय केलं FUL लावलं. आता FULL फुल हे वेगळं आहे, पण ज्यावेळी आपण इथं वापरतो त्यावेळी एकच L लिहायचं असतं. बघा याचं काय होईल ग्लास फुल, बकेट फुल, पॉकेट फुल आहे की नाही. असे वेगवेगळे शब्द लिहून तुम्ही काय करू शकता तुमचं जे काही सफिक्सचे शब्द आहेत ते लिहू शकता. जसं की इथं दिलाय बास्केट फुल, जसं हँड फुल, बकेट फुल, त्यानंतर माउथ फुल, सॅक फुल, ग्लास फुल, पॉकेट फुल, हाऊसफुल. नाही का चित्रपटाच्या बाहेर किंवा सिनेमा ज्यावेळी लागतो त्यावेळी खूप गर्दी असेल तर त्यावेळी हाऊसफुल लिहिलं जातं. हाऊसफुल म्हणजे पूर्ण सिनेमाचं जे काही हॉल हा पूर्ण भरलेला आहे. थँकफुल, हेल्पफुल, ड्युटीफुल असं बरंच काही फुल लिहिलं जातं. एप्रिल फुल. ओके सो हा झाला फिफ्थ क्वेश्चन. मग याच्या बरोबर सफिक्स बरोबर प्रिफिक्स सुद्धा असतं. जसं की अनयुज्ड. मग अन हे सुरुवातीला लागलाय ठीक आहे, म्हणून तो सफिक्स नाही आहे प्रिफिक्स आहे. प्री म्हणजे सुरुवातीला, स म्हणजे शेवटी. ठीक आहे. पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ अलिटरेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोएम. तर पोएम मधून
अलिट्रेशन आणि रिपिटेशन. अलिट्रेशन आणि रिपिटेशनची उदाहरणं शोधा. जसं अलिट्रेशनची उदाहरणं बरीच मिळतील. अलिट्रेशन म्हणजेच काय, अक्षरं जी आहेत ती सेम अक्षर आल्यामुळं सिमिलर साऊंडिंग तयार होतं. सेम अक्षर आल्यामुळं सिमिलर साऊंडिंग येतं, त्यामुळं तिथे एक टोन तयार होतो, त्याला अलिट्रेशन म्हणतात. जसं की बास्केट फुल ऑफ मूनलाईट या कवितेतलं बास्केट फुल और टू बास्केट फुल, बास्केट फुल और टू बास्केट फुल ही 3rd नंबरची ओळ आहे. काय आहे, बास्केट फुल और टू बास्केट फुल. त्यानंतर आहे बघा, आय वॉन्ट टू सो, त्यात काय नाही आहे, हा ती ओळ पुढे आहे बघा, स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. मग स्मॉल मधले एस, परतच्या स्मॉल मधले एस एस. ठीक आहे. जसं मिकी आणि माऊस MM, मॅकडोनाल्ड, तर ह्याच्यात काय नाही. ठीक आहे, असू दे, काय हरकत नाही. अजून अशी बरीच उदाहरणं आहेत जिथं साऊंडिंग वर्ड्स रिपीट झालेले आहेत, त्याला पण अलिट्रेशन. आता रिपिटेशन म्हणजेच काय, जिथं पूर्ण शब्द परत परत येतात. जसं स्मॉल स्मॉल आहे की नाही, असे शब्द जिथं परत परत येतात तिथं काय होतं, रिपिटेशन. म्हणजे दोन्हीही फिगर ऑफ स्पीच आपल्याला इथं पाहायला मिळतं. ठीक आहे. मग ज्यावेळी तुम्ही ॲप्रिसिएशन लिहाल त्यावेळी आवर्जून रिपिटेशन लिहा किंवा अलिट्रेशन लिहा. अलिट्रेशन लिहा शक्यतो, कारण सगळीकडे सेम आहे सगळ्यांच्या सगळ्या कवितेमध्ये. बरं, त्यानंतर 7th क्वेश्चन आहे. त्यानंतर आपल्याला 7th क्वेश्चन आहे. आता 7th क्वेश्चन मध्ये काय आपल्याला सांगायचं आहे ते पाहू. राईट एन ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. तर ह्या कवितेचं ॲप्रिसिएशन लिहा आणि त्याच्यासाठी रेफर करा पान नंबर 5. पान नंबर 5 वर तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत की कोणकोणत्या मुद्द्यानं तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. पण यातले मुद्दे काही फिल्टर करण्यात आलेले आहेत. पूर्वी जे काही ॲप्रिसिएशन आहे हे 10 मार्काला यायचं, पण आता मात्र ते 5 मार्काला येत आहे. त्या हिशोबानं जे फिल्टर झालेले मुद्दे आहेत तेवढेच लिहायचे आहेत आणि अगदी सोपं असतं हे. फक्त सेंट्रल आयडिया किंवा थीम हे तेवढं तुम्हाला व्यवस्थित पाठ करावं लागतं. त्यानंतरचा प्रश्न आहे, राईट ॲन इमॅजिनरी लेटर टू द मून. मूनला आपल्याला एक इमॅजिनरी लेटर लिहायचं आहे. टू कन्वे आवर फिलिंग्स अबाउट इट. त्याच्याविषयीचे ज्या काही फिलिंग्स आहेत ह्या सांगण्यासाठी आपल्याला एक पत्र लिहायचं आहे. डिस्कस अबाउट इट विथ युअर पार्टनर अँड ड्राफ्ट द लेटर युजिंग द पोएम ॲज बेस फॉर युअर लेटर. तुमचा बेस म्हणून काय करा, कविता घ्या आणि तुम्ही एक पत्र चंद्राला लिहा. त्यासाठी सपोर्टिंग पॉइंट्स काय दिलेत बघा. सायन्स ऑफ ब्युटी. आता ही साईन आहे ब्युटीची, सौंदर्याचं एक प्रतीक आहे. चंद्र हा सौंदर्याचं प्रतीक आहे असं तुम्ही सांगा चंद्राला. सिम्बॉल ऑफ जॉय, आनंदाचं प्रतीक आहे हे सुद्धा सांगा. इन्फिनाइट प्लेजर, तुझ्यामुळं अमर्याद असा आम्हाला आनंद मिळतो हे सांगा. अर्ज टू कंपोज पोएम, सॉंग्स, म्युझिक. तुम्ही एखादं गाणं कंपोज करू शकता, कविता किंवा एखादं संगीत तयार करू शकता. ते ह्या विषयाच्या अनुषंगानं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला पुढचा घटक पाहायचा आहे. तर 9वा प्रश्न आपण पाहतोय. आता 9व्या प्रश्नात काय सांगितलं तुम्हाला, डिस्कस विथ युअर फ्रेंड. तुमच्या मित्रासोबत डिस्कस करा. ब्रदर, सिस्टर, युअर क्लासमेट अँड राईट युअर लिस्ट ऑफ विश टू मेक युअर विलेज, टाउन, सिटी, पीपल हॅपी. यू कॅन यूज द फॉलोइंग वर्ड्स. तर तुम्ही तुमच्या गावाला, तुमच्या खेड्याला, तुमच्या शहराला, तुमच्या मोठ्या शहराला जर तुम्हाला आणखीन चांगलं करायचं असेल, हॅपी बनवायचं असेल तिथल्या लोकांना, तर तुम्ही काय इच्छा व्यक्त कराल. बघा, तर तुम्हाला लिस्ट बनवायची आहे इच्छेची. त्यासाठी तुम्हाला सपोर्टिंग शब्द दिले. ग्रेट, विश, शेअर, टॉक, हेल्प, कॉपरेट, कम्युनिकेट. बघा, भरपूर तुम्ही हे करू शकता. वी कॅन सपोर्ट नीडी पीपल. वी कॅन सपोर्ट देम बाय गिविंग शेल्टर, फूड, मनी, एज्युकेशन, सर्व्हिसेस,
गुड्स हे देऊन तुम्ही त्यांना मदत करू शकता. यू कॅन सपोर्ट अपकमिंग बिझनेसमॅन. यू कॅन सपोर्ट स्टुडंट्स बाय गिविंग देम मनी. यू कॅन सपोर्ट लेडीज by giving them mental support and security. You can support by raising fund in society. You can help people to clean their surroundings. You can arrange cleanly weeks. Cleaning weeks are etc. You can urge people to use minimum fossil fuels etc. etc. त्यानंतर 10वा प्रश्न आहे लेट्स कंपोज इमॅजिनरी पोएटिक लाईन्स. तर तुम्हाला इथं कवितेच्या इमॅजिनरी लाईन्स बनवायच्या आहेत. जर तुमच्याकडं थोडीफार कल्पनाशक्ती असेल तर तुम्ही कवितेच्या ओळी नक्कीच बनवू शकता. मग सुरुवातीला काय करायचं असतं, कच्चा ड्राफ्ट बनवायचा असतो आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये यमक जुळणारे शब्द, लयबद्ध शब्द रचना हे करायचं असतं. त्यानंतर आहे बघा सोईंग द सीड्स ऑफ मूनलाइट. चंद्राचे बिया तुम्ही पेरताय. तर ट्रॅव्हलिंग अमॉंग स्टार्स इन अ गॅलेक्सी. गॅलेक्सी मध्ये स्टारच्या मध्ये तुम्ही प्रवास करताय. Little little moonlight spread on path made me smile. अशा वेगवेगळ्या ओळी बनवू शकता तुम्ही. तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही इथं ओळी लिहू शकता आणि तुमची कविता तयार करू शकता. मी ह्या कवितेमध्ये यमक जुळणारे शब्द असायला हवे किंवा एक लयबद्ध रचना असली पाहिजे तर तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद मिळेल आणि ह्या आनंदामुळे तुमची कविता आणखीन छान वाटेल. ठीक आहे, तर इथं आपण थांबू.